अवतार माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी, ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणी, सेना आला लोटांगणी, सेनाला लोटांगणी, सेनाला लोटांगणी, सेनाला लोटांगणी, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल बोलताना सगळ्याच समकालीन आणि उत्तरकालीन संतांनी माऊलींना साक्षात विष्णूचा अवतार म्हटले. निवृत्तीनाथ शिवशंकराचे अवतार, सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार आणि मुक्ताई म्हणजे साक्षात चित्कला. माऊलींनी गीतेवर अतिशय प्रेमाने भाष्य केलं, पण माऊलींचे काही अध्याय विशेष आवडते. त्यातला 6वा अध्याय आत्मसंयम योग माऊलींचा विशेष आवडत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यात योगाचं सगळं रहस्य प्रगट झाले आणि माऊली नाथपंथीय सिद्ध असल्यामुळे, योगी असल्यामुळे, योग्यांचे योगी असल्यामुळे तो 6वा अध्याय माऊलींना अत्यंत प्रिय आहे. भक्तियोग हा 12वा अध्याय, त्याला माऊलींनी ज्ञानकांडाची आदी म्हटली. त्याच्यामुळे भक्तियोग माऊलींना अतिशय आवडता. 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे. जशी 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती प्रगट झाली, तसं 13व्या अध्यायामध्ये आत्मज्ञान प्रगट झालं. म्हणून माऊलींना 13वा अध्याय अतिशय आवडतो. पुरुषोत्तम योग 15वा ज्ञानकांडाचा कळस आहे आणि म्हणून माऊलींना तो अत्यंत प्रिय आहे. 18वा अध्याय माऊली म्हणते की एकाध्यायी गीताच आहे आणि त्याच्यामुळे 18वा अध्यायी माऊलींना अत्यंत प्रिय आहे. पण माऊलींचा सगळ्यात आवडता अध्याय कोणता असेल तर 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. माऊली म्हणते, आता 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी. 700 श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे ते एकट्या 9व्या अध्यायामध्येच प्रगट झालेलं आहे असं माऊलींचं म्हणणं आहे. आणि म्हणून माऊलींना हा 9वा अध्याय अतिशय प्रिय, अतिशय लाडका आहे. माऊली म्हणते की याला उपमा कशाची द्यायची या 9व्या अध्यायाला. परी हे असो एथ असे राम रावण झुंझिनले कैसे, राम रावण जैसे मीनले समरी. राम रावणाच्या युद्धाला कशाची उपमा द्यायची तर राम रावणाच्या युद्धाचीच द्यायची. असं ते युद्ध अनुपमेय आहे. म्हणून माऊली म्हणते
राजविद्या राजगुह्य योग हा 9वा अध्याय केवळ अनुपम आहे. या अध्यायाचा प्रस्ताव करताना माऊलींनी प्रतिज्ञा केली. केवढा विनम्र भाव माऊलींच्या चित्तामध्ये. माऊली म्हणते, तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आपण जर मनापासून हे ऐकलं, हे निरूपण चित्तामध्ये धारण केलं, तर सर्व सुख आपल्याला प्राप्त होतील असं अभिवचन माऊली सर्व श्रोत्यांना देते. माऊलींच्या दृष्टीने सगळे श्रोते म्हणजे साक्षात महेशाच्या ईश्वराच्या मूर्ती आहेत. माऊली म्हणते, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुवळा अर्चित असे भक्ती, म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. बेल पिंडीवर वाहिला की त्याला पावित्र्य प्राप्त होतं, तसं तुमच्या संतांच्या पुढे मी निरूपण केल्यानंतर माझ्या शब्दाला पावित्र्य प्राप्त होईल. आता मोक्षासाठी जेवढं आवश्यक विज्ञान सहित ज्ञान आहे, ब्रह्माचं सत्स्वरूप आहे, त्याची साक्षीता आहे, त्याची असंगता आहे, त्याची उदासीनता आहे, हे सगळे धर्म आणि परब्रह्माच्या ज्ञानासाठी आवश्यक ती उपासना आणि त्या उपासनेचे भेद, हे सगळं माऊलींनी त्यांच्या अत्यंत लाडक्या अशा राजविद्या राजगुह्य योग या 9व्या अध्यायामध्ये प्रकट केलेलं आहे. श्रद्धावंतांची एक परंपरा असं मानते की ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्यावेळेला त्यांच्या ओठावर हा 9वा अध्याय गीतेमधला होता. माऊली म्हणते, या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, वैगा गोप्य ही परितया प्रती, सावळी जे सुखे. माऊली म्हणते, हो चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा आणि एकनिष्ठपणे योग आचरणारा असा जो महात्मा असतो, त्याला आपली गुह्य गोष्ट खुशाल सांगावी. अर्जुनाला भगवंत म्हणतायत, आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाचेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. आता वारंवार मी तुला हे शास्त्र गुह्य आहे म्हणतोय, तुला जरा चमत्कारिक वाटेल, पण आता विज्ञानासहित आत्मज्ञान अर्जुना मी तुला आता प्रदान करतो. भगवंतानी या राजविद्येची महती एका श्लोकात सांगितली. भगवंत म्हणतात, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. 8 वैशिष्ट्य राजविद्येची एका श्लोकात सांगितली. राजविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, राजविद्या म्हणजे आत्मज्ञान, आत्मविद्या. अर्थात ही विद्या सर्व राजांची राजा आहे, सम्राटांची सम्राट आहे. पण ही विद्या आपलं पोट भरण्यासाठी उपयोगात आणायची नसते. परमात्म्याशी संवाद करता यावा, प्रपंचाकडून परमार्थाकडे जाता यावं, म्हणून ही आत्मविद्या आहे. सा विद्या या विमुक्तये असं ज्या विद्येचं वर्णन केलं जातं, त्याला ही आत्मविद्या असं म्हणतात. ही सर्व गुह्यांचा ही गुह्य आहे, अतिशय पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष फलदायी आहे आणि धर्मयुक्त आहे. शिवाय साधन करायला म्हणजे अनुभवायला सोपी आहे आणि अव्ययम म्हणजे अविनाशी आहे. म्हणून भगवंत म्हणतात, प्रत्येक उपासकानं आणि साधकानं ठाव कुणाचा घ्यावा? आत्मविद्येचा घ्यावा. ज्ञानेश्वरांनी आत्मविद्येला जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र रावो म्हटलेलं आहे. सकळ विद्यांचा सकळ गुह्यांचा गोसावी. गोसावी म्हणजे स्वामी बर का, गोसावी म्हणजे धनी. आणि म्हणून ही जी आत्मविद्या आहे ही शास्त्रांचं शास्त्र आहे, सर्व विद्यांची विद्या आहे असा भावार्थ माऊली प्रगट करते. मग आता ही इतकी उत्तम विद्या आहे, सामान्य जन त्याच्याकडे का बरं जात नाही? माऊली म्हणते, जे श्रद्धावंत असतात ते जातात, पण जे अश्रद्धा असतात ते याच्याकडे जात नाहीत. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्यमा निवर्तन्ते
मृत्यू संसार वर्त्मनी. जे अश्रद्ध पुरुष असतात, धर्माचरण करत नाहीत, ज्यांचं मन केवळ विषयावर असतं, वासनेवर असतं, त्यांना हा इतका उत्तम आत्मविद्येचा मार्ग कधीही दिसत नाही. माऊली म्हणते, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. वस्तुतः सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आत्माराम सर्व सुखांचं निधान आहे. पण दुर्दैव असं आहे की जे भ्रांत झालेले असतात त्यांचं मन विषयावर असतं, कामनेवर असतं. म्हणून जो श्रद्धावंत आहे तोच या आत्मविद्येच्या मार्गाकडे वळणार. भगवंतांनी आम्हाला श्रद्धा किती प्रकारचे असतात ते सांगितले. भगवंत म्हणतात, आत्मज्ञान विषयक जी श्रद्धा त्याला सात्विक श्रद्धा म्हणतात. कर्मविषयक जी श्रद्धा आहे तिला राजस श्रद्धा म्हणतात. जी धर्माच्या विरुद्ध आहे म्हणजे अधर्मात आहे तिला तामस श्रद्धा म्हणतात. आणि भगवंताला सर्व भावानं समर्पित होणारी ती जी विद्या आहे, ती जी श्रद्धा आहे ती निर्गुण श्रद्धा आहे असं माऊली सांगते. भगवंत सांगतायत, महदादी देहाते इये अशेषे ही भूते, परी माझा ठाई बिंबते जैसे जळी फेण. पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते माझ्या ठिकाणी भासतात. माझ्या ठिकाणी सर्व आहेत, पण मी मात्र करता असून करता आहे. वस्तुतः भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये म्हणजे ज्ञान विज्ञान योग सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये हा खुलासा केलाच आहे. पण भगवंत तो आवृत्त करतायत, कारण ही गोष्ट अर्जुनाच्या मनावर बिंबावी, ठसावी. आता जो परमात्मा आहे, जे परब्रह्म आहे आणि भूतमात्र आहेत, यांचा संबंध कोणत्या प्रकारचा असतो? माऊलींनी फार छान सांगितले. माऊली म्हणते, हा संबंध 3 प्रकारांचा असतो. एक संयोग संबंध, दुसरा समवाय संबंध आणि तिसरा तादात्म्य संबंध. संयोग संबंध याचा अर्थ असा झाला की जीव एकदेशी आहे आणि ब्रह्म मात्र सर्वदेशी आहे, चराचरात व्यापून पुन्हा उरलेला आहे. त्याच्यामुळे संयोग संबंध भूतमात्र आणि ब्रह्म यांचा असणं शक्य नाही. बरं, दुसरा समवाय संबंध आहे. आता समवाय संबंध म्हणजे कसा? माती आणि घट किंवा तंतू आणि पट. पट म्हणजे वस्त्र. वस्त्र गेलं की तंतूही जातात, किंवा तंतू किंवा धागे गेले की वस्त्राचाही नाश होतो. असाही संबंध ब्रह्म आणि भूतमात्राचा असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की भूतमात्र नाश पावले तरी ब्रह्म मात्र असतंच. आता तिसरा तादात्म्य संबंध, तोही असणं शक्य नाही, कारण सगळी भूतमात्र जड सृष्टीत आहेत, प्रकृतीत आहेत आणि ब्रह्म मात्र चैतन्य स्वरूप आहे. आणि म्हणून संयोग समवाय तादात्म्य या कोणत्याही प्रकारचा संबंध ब्रह्म आणि भूतमात्रांचा असू शकत नाही. भगवंत सगळ्याच्या अतीत आहेत. कारण काय? उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. भगवंत उदासीन आहे, ते अलिप्त आहेत, ते निर्लेप आहेत. सृष्टी निर्माण करून सुद्धा त्याचं कर्तृत्व त्यांच्याकडे नाही. कर्ता आहे पण तो अकर्ता आहे. माऊलीने त्याला एक फार सुंदर उदाहरण दिले. माऊली म्हणते, आगा नगर हे राये केले, या म्हणणया साचपण कीर आले, परी निरुते पाहता काय शिणले रायाचे हात. एखादं नगर असतं आणि लोक म्हणतात की राजानं हे वसवलं बरं का, पण राजा तर काहीच करत नाही, राजाचे हात शिणत नाहीत. तसं राजाच्या हाताखालची माणसं नगर वसवतात. तसं भगवंत म्हणतायत, योग मायेच्या सामर्थ्याने मी सृष्टी निर्माण करतो, मी केवळ साक्षीभूत असतो. माऊली म्हणते की घराचे व्यापार अंधार झाला असताना दिव्याच्या साक्षीनं होतात. दिवा साक्षीभूत असतो, तो कुणाच्याही अधीन झालेला नसतो आणि तरी सुद्धा तो प्रकाश मात्र देतो. तैसा भूतकर्मी अनासक्तू, मी भूती असे तसा मी अनासक्त
तसा मी निर्लेप सर्व भूतांच्यामध्ये आहे, असं माऊली भगवंतांच्या मुखातून सांगते. आता अर्जुनाच्या बरोबर लक्षात आलं की मी भूत समूहांची सृष्टी निर्माण करतो असंही भगवंत म्हणतात, आणि पुन्हा सृष्टी आदी व्यापारांच्या बाबतीत मी उदासीन आणि निर्लेप आहे असंही भगवंत म्हणतात. ही वरवर विसंगत वाटणारी दोन विधानं कशी बरोबर आहेत हे आता अर्जुनाच्या लक्षात यायला लागलं. भगवंत सांगतायत, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. अर्जुना, अधिष्ठाता अशा माझ्या सानिध्यानं ही जी माझी योग माया आहे ती सर्व चराचर सृष्टी निर्माण करते, आणि पुन्हा हा जो मी हेतू निर्लेपपणाचा सांगितला त्यात मी निर्लेपच आहे, पण एका विशिष्ट हेतूने हे जग आवागमन रूपी चक्रात फिरते. कारण योग मायेच्या सामर्थ्यानं मी सृष्टी निर्माण करतो, पुन्हा त्याचा प्रलय करतो, आणि पुन्हा काय करतो, पुन्हा भगवत संकल्प ईश्वराचा होतो, पुन्हा सृष्टीला प्रारंभ होतो. भगवंत म्हणतायत, जे लोक चेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणे. सूर्य उदयाला येतो, लोकांना अनंत रस्ते दिसायला लागतात आणि सृष्टीचे व्यापार सुरू होतात, पण सूर्य मात्र अलिप्तच आहे. जगानं कोणतेही व्यवहार केले त्यांनी सूर्य बांधला जात नाही. तैसा जगत प्रभवी पंडुसुता हेतू मी जाणे. अशा प्रकारचा हेतू जगत निर्मितीचा, सृष्टी निर्मितीचा मी आहे असं भगवंत सांगतात. माऊलीने एक सुंदर उदाहरण दिले. माऊली म्हणते, चुंबक असतो आणि तो चुंबक स्वतः काहीही न करता एका जागेवरून लोखंडाला हरवतो, लोखंडाला फिरवतो, जवळ खेचून घेतो, पुन्हा त्यागून देतो. तसं चुंबकासारखा हा ईश्वर सगळ्या लोकांना आवागमन रूपी चक्रात फिरवतोय, सृष्टी चक्रामध्ये त्यांना बांधून टाकतोय. पण असा हा भगवंत कसा आहे, साक्षात चैतन्य रूप आहे. काही मूढ जन मात्र त्याला असं समजतात की हा देहधारी आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. जे मूढ असतात, भगवंत सांगतायत अर्जुना, जे मूढ आहेत, जे अज्ञानी आहेत, जे प्रकृतीमध्ये गुंतलेले आहेत, त्यांना असं वाटतं की सामान्य जनांसारखा मीही देह धारण केलाय. नाही आहे. जे या स्थूल दृष्टी वाया जाईचे लगा. ईश्वराचं दर्शन हे स्थूल दृष्टीने होऊ शकत नाही. त्याला सूक्ष्म दृष्टी लागते, दिव्य दृष्टी लागते, जी भगवंतानी पुढे विश्वरूप दर्शन योगामध्ये अर्जुनाला दिलेली आहे. त्याला प्रज्ञाचक्षु लागतात. अन्यथा मूढजन काय म्हणतात? माऊली म्हणते, मज आकार शून्या आकारू निरुपाधिका उपचारू मज विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक. माऊली म्हणते, भगवंत वस्तुतः चैतन्यमय आहे, पण त्याला आकार नसताना सुद्धा मूढजन त्याला आकार आहे म्हणजे तो देहधारी आहे असं म्हणतात. वस्तुतः तो निरुपाधिक आहे, पण तो सोपाधिक आहे आणि त्याला उपचार आहेत असं मूढजन म्हणतात. वस्तुतः या जगातल्या दैनंदिन व्यवहाराशी भगवंताचा संबंध नाही, कारण क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य भगवंतानी प्रदान केलेलं आहे. पण तरी सुद्धा भगवंतच हे चालवतो असं या मूढजनांना वाटतं, कारण यांचे सगळे व्यवहार देहात्म बुद्धीवर अधिष्ठित झालेले असतात. हे जे असुर आहेत, हे जे राक्षस आहेत, ते कसे असतात? असुर याचा अर्थच मुळामध्ये असा आहे, असु म्हणजे इंद्रिय आणि र म्हणजे रमणारे. जे इंद्रियात रमतात, जे कामनात रमतात, जे विषयामध्ये रमतात, ते असुर असतात, ते दुष्ट असतात. ते राक्षस इंद्रियांचा उपभोग घेण्यासाठी जगाचा विनाश करतात. संस्कृत भाषेमध्ये फार सुंदर सुभाषित आहे,
विद्या विवादाय धनं मदाय शक्ति परेषां परपीडनाय खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। सुष्ट आणि दुष्ट यांचे व्यवहार कसे असतात या सुभाषितात सांगितले। जे दुष्ट असतात ते विद्या वादंग करण्यासाठी वापरतात, धन असतं तो आपला मद प्रकट करण्यासाठी वापरतात, शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापरतात। पण जे सज्जन असतात ते काय करतायत? विद्या विवादाय धनं मदाय शक्ति परेषां परपीडनाय दानाय ज्ञानाय च रक्षणाय। आपल्या जवळची विद्या आणि संपत्ती दान देण्यासाठी वापरतात, दुसऱ्याला विद्या प्राप्त व्हावी म्हणून भरभरून देतात आणि आपली शक्ती दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी वापरतात। पण भगवंत म्हणतायत, अर्जुना ऐसे बोलिले देवे तेथ जी म्हणितले पांडवे आईके जेथ वाचा विसवे ते साधू कथा। जे अश्रद्ध आहेत आणि देहात्म बुद्धीवर आहेत ते दुष्ट असतात, पण जे साधू असतात ते मात्र माझं सत्स्वरूप ओळखतात। ते कसे असतात? ते महात्मे आहेत, मला अनन्य मनसून भजतात। माऊली म्हणते ते ज्ञानगंगेमध्ये न्हावून निघालेले असतात। शांतीच्या वेलाला कोवळी पालवी जी येते ते म्हणजे हे महात्मन असतात। जे परिणामा निघाले कोंभ धैर्य मंडपाचे जणू काही हे स्तंभ असतात। जे आनंद समुद्री कुंभ सुभळ कोणी भरले। आता हे कसे असतात? जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयान माझी लीले माझी नीती जियाली दिसे। अहो त्यांना ज्ञानोत्तर भक्तीची अशी काही मोठी एक खजिना रूप ठेव मिळालेली असते की साक्षात कैवल्य किंवा मोक्ष जरी समोर आला तरी म्हणतात जरा बाजूला जा, मला मोक्ष नकोय, मला ज्ञानोत्तर भक्तीचं आचरण करायचंय। आणि म्हणून ज्यांना अशा ज्ञानोत्तर भक्तीची प्राप्ती होते ते महात्मे कैवल्याला सुद्धा बाजूला जा म्हणतात। ऐसे जे महानुभाव, जे दैवी प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे। आणि मग ते भक्ती कशी करतात? मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजेपणे मनोधर्मे शिवतले नाही। राक्षसी याच्या बरोबर उलटे व्यवहारामध्ये आचरतात, पण जे महात्मन आहेत, ज्ञानोत्तर भक्तीचा लाभ झालेला आहे, ते मात्र इतक्या गोडव्यानी वागतात की विचारायला नको। आणि सगळ्या समाजाला, सगळ्या मानव जातीला असा भक्तीचा आत्मज्ञानाचा गोमटा मार्ग दाखवतात आणि म्हणतात अरे हरीला तुझी करुणा येईल बरं, पण काय कर, ते एक तत्व नाम तुझ्या चित्तामध्ये दृढ धर। एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद। वाचेशी सद्गद जपे आधी, वाचेशी सद्गद जपे आधी, वाचेसी सद्गद जपे आधी, वाचेसी सद्गद जपे आधी, वाचेसी सद्गद जपे आधी। ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद,
राम कृष्ण पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय जय जय